आणि सुरुवातीलाच मोठी महत्त्वाची घडामोड आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत येऊ शकतात असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आत्राम यांनी केलाय। 12 डिसेंबरपर्यंत खासदार आमच्याकडे येऊ शकतात असंही त्यांनी म्हटलंय। तर खासदार आमदार राष्ट्रवादीत येऊ शकतात असा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेला आहे। एनसीपीमध्ये येण्यास काँग्रेस खासदार इच्छुक असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय आणि ऑपरेशन करावं लागेल असं वक्तव्य सुद्धा त्यांचं समोर येत आहे। म्हणजे शरद पवार गटाचे काही खासदार राष्ट्रवादी अजितदादा गटात येऊ शकतात ऑपरेशन घडीत। ऑपरेशन घडी म्हणून नाही, परंतु त्यांना काम झालं पाहिजे। आम्ही काय ऑपरेशन वगैरे काय करणार नाही, त्यांचे ऑपरेशन ते स्वतः तुतारीवाले करतील। तुतारीचे खासदार आहे ते किती येऊ शकतात काय वाटतं? माझा तर अंदाज आहे की 5 खासदार येऊ शकतात अशी आपला राष्ट्रवादीमध्ये, आणि त्या दृष्टीने म्हणजे सगळ्यांना कामं करणं गरजेचं आहे। जर पुढे निवडून यायचे असतील तर त्यांना विकासासोबत राहणं गरजेचं आहे। सुनेत्राताई यांच्या नेतृत्वामध्ये आता लोकांचा विश्वास वाढलेला आहे आणि पक्ष मजबूत होत आहेत। काही माजी खासदारसुद्धा पक्षात येऊन राहिले, ते माजी आमदारसुद्धा पक्षात येऊन राहिले आणि आजी आमदारसुद्धा येऊ शकतात आणि आजी खासदारसुद्धा येऊ शकतात। त्याला काही प्रॉब्लेम मला दिसत नाही, कारण की मुद्दा विकास आहे। लोकांना काम करणे गरजेचं आहे, लोकांना काम होणे गरजेचं आहे आणि या दृष्टीने जरूर वातावरणामध्ये फरक होईल। तुतारीवाले खासदार तुम्ही म्हणतात येऊ शकतात आमच्याकडे 5, कधीपर्यंत येऊ शकतात काय वाटतं? मला वाटते डिसेंबर 12 पर्यंत येतील ते। 12 डिसेंबरपर्यंत? हो। आणि काँग्रेसचे काही लोक संपर्कात आहे का खासदार वगैरे? नाही, आता ते बघू, आता पुढे ते ऑपरेशन करावं लागेल, ते असं आहे। काही काँग्रेसच्या खासदारांशी चर्चा सुरू आहे का? नाही, असं आमचं काय चर्चा नाही। आता वरिष्ठ पातळीवर काय चर्चा आहे ते आणखीन आमच्या कानावर आला नाही, परंतु काही ना काही आता आमचे सुद्धा घडीमध्ये इच्छुक आहेत खासदार येण्याकरता, त्या दृष्टीने जरूर फरक होईल। काँग्रेसचे ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर पवारांच्या खासदारांकडे मोर्चा वळलाय का? चर्चेला सुरुवात झाली। शरद पवार यांचे काही खासदार सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। अमित शहा आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटी दरम्यान याविषयी चर्चा झाल्याची माहिती मिळते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत अमित शहांसोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। पार्थ पवार या भेटी दरम्यान उपस्थित होते। तर पवारांच्या पक्षातील एकही जण फुटणार नाही असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलेलं आहे। माढ्याचे खासदार आहेत। पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले। ठाकरे गटाचे 6 खासदार जे आहेत ते फुटले आणि ऑपरेशन टायगर जे आहे ते सक्सेसफुल झाल्याचं सांगण्यात येत आहे। आणि आता पुढचा नंबर जो आहे तो राज्यात सुद्धा अशाच पद्धतीनं आपले जवळपास जे काही आमदार आहेत ते देखील फोडण्याचा डाव आहे असं देखील चर्चा आहे। उत्तम जानकरांनी त्यावर देखील भाष्य केलेलं आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने राज्यातली परिस्थिती आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तर कोण हलणार नाही, इतर पक्षाचं बी काय बोलू शकत नाही।